नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे, तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये जे वनरक्षक पदाकरिता जी भरती प्रक्रिया सुरू आहे, त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं टाइम टेबल जे आहे ते काल आलं होतं ठाणे विभागाकरिता. ज्यांनी काय केलं होतं, की 6 तारखेपासून काय केलं होतं, की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन टाइम टेबल बदललेलं आहे. त्याच्यामध्ये डहाणूसाठी जे आहे टाइम टेबल काय केली होती, थोडीशी त्यांच्याकडनं चूक झाली होती. ती चूक दुरुस्त करून ती लिस्ट काय केली, की परत त्यांनी काय केली, की दिलेली आहे. तर त्याची तुम्हाला माहिती देणार आहे. सगळ्यात पहिले मी लिंक ओपन करेन ही लिंक आहे. याच्यामध्ये जर तुम्ही बघाल, तर इथं ठाण्यासाठीचं हे पहिलं ओरिजिनल टाइम टेबल, त्याच्यानंतर हे कोरिजिनल हे आहे, शुद्धीपत्रक आहे. या शुद्धीपत्रकामध्ये त्यांनी काय केलं की टाइम टेबल बदलल्याची माहिती दिलेली आहे. ती पहिली डिस्कस करूया. त्याच्यानंतर लिस्ट जी आहे इथं डहाणूची, ती लिस्टही तुम्हाला सांगितली. आता याच्यानुसार सांगितलेलं आहे की पहिला जो टाइम टेबल होता 27/1/2024 ते 27/2/2024 या कालावधीत होता. त्याच्यानुसार काय केलेलं आहे की त्यांनी आता जो टाइम टेबल आहे, तो 6/2/2024 पासून बदल केलेला आहे. सुधारण टाइम टेबल सांगत आहेत. आता तुम्ही ठाण्यासाठी बघा, हे ठाणे जिथं फक्त मुली आहेत, फक्त मुली आहेत आणि बाकीच्या 6 ठिकाणी म्हणजे कोणते बाकीच्या 5 ठिकाणी म्हणजे शहापूर, जव्हार, अलिबाग, रोहा आणि डहाणू या ठिकाणी काय आहेत, की फक्त मुलांची आहे. तर इथं मी सांगितलंय ऑलरेडी तुम्हाला, की 6 तारखेपासून काय केलं, की यांनी विद्यार्थी जे 600 होते ते डबलच विद्यार्थी केले आहे. तुम्ही बघू शकता. त्यामुळे काय केलं, की जो 27 तारखेचा तो टाईम आहे तो काय केला, की कमी झालेला आहे. ही डहाणू याची होती. त्याच्यानंतर शहापूरला फक्त मुलं आहेत. इथेही बघू शकता तुम्ही. तर इथेही काय केलं आहे, की 6 तारखेपासून विद्यार्थी काय केले, की 530 च्या ऐवजी 1590 केले. त्यामुळे 3 टाईम केलेले आहे तिथे. तर त्याच्यामुळे काय केलं, की टाईम टेबल लवकर खतम होणार आहे. लवकर संपणार आहे. त्याच्यानंतरनं ही डहाणूची यादी होती. तर याच्यामध्ये आता मी सांगेल तुम्हाला 6 तारखेपासून कोणत्या-कोणत्या विद्यार्थ्यांनी जायचं. सगळ्यात पहिले तर पहिले काय होतं, की ॲज इट इज तुम्ही 5 तारखेपर्यंत ॲज इट इज जायचं आहे. त्याच्यानुसार जायचं आहे तुम्ही. या टाईम टेबलनुसार. 6 तारखेपासून जर बघाल तुम्ही, आता ही लिस्ट ओपन करतो मी डहाणूसाठीची. 6 तारखेपासून बघाल तर या नंबरपासून जायचं आहे. 33,093 39 पासून. तर ही लिस्ट पाहिली तुम्ही. ओके. ते 5 तारखेचं संपलेलं आहे आणि 6 तारखेला 2 ते 6 तारखेला तुम्ही बघाल. 6 तारखेला इथून सुरू होत आहे. 33,039 या विद्यार्थ्यांनी काय केलं, की 6 वाजताच्या शिफ्टला जायचं आहे. सॉरी, 8 वाजता शिफ्टला 6 तारखेला जायचं आहे. त्याच्यानंतर जर बघाल तुम्ही, आता मी पूर्ण टाइम टेबल तुम्हाला सांगतो मी. 6 तारखेला इथे जर बघाल तर 33,039 ते 33,538 या विद्यार्थ्यांनी सकाळी 8च्या शिफ्टला जायचं आहे. 11च्या शिफ्टला 33,339 ते 34,038 यांनी 11च्या शिफ्टला जायचं आहे आणि 2 वाजता शिफ्टला जायचं आहे. 34,039 ते 34,538. या लिस्टमध्ये त्या सिरियल नंबर, ह्या सिरियल नंबरनुसार काय करायचं, त्या विद्यार्थ्यांनी जायचं आहे, लक्षात घ्या. 1500 विद्यार्थी आहेत. 7 तारखेला जर तुम्ही पाहाल तर 7 तारखेला आहे 34,000 539 ते 35,038. त्याच्यानंतरनं ही पहिली शिफ्ट झाली 8ची. त्याच्यानंतर 11 शिफ्टला 35,039 ते 35,538 आणि तिसऱ्या शिफ्टला 35,539 ते 36,038 ही शिफ्ट होती. याच्यात टोटल 1500 विद्यार्थी. त्याच्यानंतर 8 तारखेला पाहाल तुम्ही, 36,039 ते 36,538 पहिली शिफ्ट. सेकंड शिफ्टला 36,539 ते 37,038 सेकंड शिफ्ट. थर्ड शिफ्टला आहे 37,039 ते 37,538. त्याच्यानंतर 9 तारखेला 37,539 ते 38,038 फर्स्ट शिफ्ट. सेकंड शिफ्टला 38,039 ते 38,538 सेकंड शिफ्ट झाली. थर्ड शिफ्टला 38,539 ते 39,038 सेकंड शिफ्ट झाली. थर्ड शिफ्ट झाली. त्याच्यानंतर 10 तारखेला बघा. 10 तारखेला आहे 39,039 ते 39,538. त्याच्यानंतर दुसरी शिफ्ट आहे 39,539 ते 40,038. थर्ड शिफ्ट आहे 40,039 ते 40,538 आणि 12 तारखेला बघा 40,539 ते 40,958 फर्स्ट शिफ्ट. सेकंड शिफ्टला 40,559 ते 41,378. थर्ड शिफ्टला आहे 41,300 एकोणऐंशी ते 41,788. टोटल 1250. तर टोटल 12,800 विद्यार्थी होते. तर हे त्यांनी काय केलं, की लिस्ट प्रसिद्ध केल्या. बाकीची तुम्हाला मी ऑलरेडी माहिती दिलेली आहे तुम्हाला सगळ्याची.
तर हीच आताची लेटेस्ट अपडेट होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.